नमस्कार मंडळी, 23 नोव्हेंबरचा म्हणजेच आजचा तुहेरी माझा मित्राचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी सगळ्यांना हॅपी संडे आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दररोज बघता येतील. आता इथे सुरुवातीला कालचाच तमाशा दाखवलेला आहे. लावण्य ईश्वरीला म्हणत असते की तुला ही सगळी माझी नाटकं वाटत असतील, पण मी खरंच मनापासून बोलते ग, प्लीज मला जमलं तर माफ कर ग. त्यावरती अर्णव म्हणत असतो की झालं तुझं नाव, प्लीज प्लीज लिव मी. आता यावरती लावण्य म्हणते की हो जाणारच आहे मी, फक्त इथूनच नाही तर मी आता जग सोडून सुद्धा जाणार आहे म्हणून. आता ही फक्त त्याला पोकळ धमकी देत असते. त्यावरती लगेचच मामी म्हणतात अरे अर्णव, मामी म्हणतात की लावण्य अगो काय बोलतेस तू. अर्णव अरे तू तरी समजावून सांग ना तिला, तिने काही जीवाचं बरं वाईट केलं तर. अर्णव म्हणतो मामी तिला जे काही करायचं ते करू दे, आय डोंट केअर. आता हे म्हणल्यानंतर सगळे आश्चर्यचकित होतात. त्यावरती ईश्वरी म्हणते की सर माफ करून टाका ना तिला. त्यावर अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो आणि म्हणतो की ईश्वरी तू हे काय बोलते. त्यावर लगेचच लावण्यासुद्धा ईश्वरीकडे बघते. राकेचा चेहरा तर अगदी बघण्यासारखा झालेला असतो, पण हे सगळं मामांना अजिबात आवडत नसतं. अर्णव म्हणतो की व्हॉट आर यू, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. त्यावर ईश्वरी म्हणते सर अहो त्यांना जर का त्यांच्या वागण्याचं वाईट वाटत असेल तर आपण त्यांना एक संधी नको का द्यायला सुधारण्याची. आता हे सगळं अर्णवला तर अजिबात पटत नाही. मामा म्हणतात अगं पण ईश्वरी लावण्य जे काही वागली ते माफ करण्यासारखं नाही आहे. त्यावरती आता आकाश सुद्धा म्हणत असतो की अगं हे तिनं जे केले ते लहान नाही आहे, तिने छोटी चूक केलेली नाही आहे, इट वॉज अ क्राईम. त्यावर ईश्वरी म्हणते हो बरोबर आहे, काहीही असलं तरी आपण आपला चांगुलपणा का सोडायचा सर, असं ईश्वरी अर्णवला समजावून सांगत असते. आता आकाशला हे अजिबात पटत असतं. ईश्वरी म्हणत असते की प्लीज सर त्यांना एक संधी द्या, एकदा त्यांना माफ तरी करून बघा ना. तर लगेचच लावण्य अगदी केळीवाने नजरेने ईश्वरीकडे बघते, जसं काय तिला हे सगळं खूपच आवडलंय म्हणून. आणि आता इथेच हा सीन संपलेला आहे. अर्णव त्याच्यावरती काही न बोलता अर्णव लगेचच म्हणतं की पाहिलंच ना लावण्या, हाच फरक आहे तुमच्या दोघींमध्ये, ईश्वरी आणि लावण्यामध्ये. मी सुंदर म्हणते ना की म्हणून मी तुला माफ करतोय, नाहीतर मी तुला अजिबात माफ केलं नसतं, हां लक्षात ठेव म्हणून. आणि अर्णव तिथून निघून जातो. आता अर्णव वरच्या मजल्यावरती जाऊन थांबलेला असतो आणि विचार करत असतो की मी सुंदर सडनली असं का वागली, तिने लावण्याला माफ करायला का सांगितलं, दिस इज व्हेरी ऑड, असा म्हणून अर्णव विचारच करत असतो. आता तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी बघत असते की अर्णव काहीतरी विचार करतोय. त्यावरती अर्णव बघतो तर ती सर म्हणते, तर अर्णव तिच्याकडे दुर्लक्ष करतो. आता ईश्वरी पुन्हा त्याच्याजवळ येते आणि त्याला बोलायला लागते. अर्णव म्हणतो मी सुंदर मला एक सांग, तू लावण्याला माफ करायला काय सांगितलं, तिनं जे केलं ते. त्यावर ईश्वरी म्हणते ते माफ करण्यासारखं नाहीच आहे सर, पण तुम्ही काही गोष्टी विचारताय. अहो सर तिचं तुमच्यावरती प्रेम होतं, लग्न ठरलं होतं तुमच्या दोघांचं, आणि एवढं सगळं, आणि एवढंच नाही तर तिला हळद लागली होती तुमच्या नावाची. त्यावर अर्णव म्हणतो आय नो मी सिंदूर, म्हणून हे वागणं तिचं जस्टिफाय करण्यासारखं होतं का. ईश्वरी म्हणते प्रेमात माणूस कसा वागेल हे सांगता येत नाही सर, आणि एकदा सर तुम्ही तिच्या बाजूने विचार करून बघा ना, तिने स्वप्न बघितली नसतील का तुमच्यासोबतच्या सुखी संसाराची म्हणून. आणि हे अहो सर अचानक आपलं लग्न झालं आणि एका दिवसात सगळं काही बदलून गेलं हो सर, धक्का तर बसलाच असणार आहे ना तिला. आपलं ज्याच्यावरती खूप प्रेम असतं ना त्याला दुसऱ्यासोबत बघून तकलीफ नाही का होणार सर. आता अर्णव हळूहळू ह्या गोष्टी समजून घ्यायला लागलेला असतो. त्याच्यावरती पुढे ईश्वरी म्हणते मनापासून जर का प्रेम असेल ना तर अशा गोष्टी नाहीत होत, पण मनाची समजूत नाही काढता येत, कारण ते आपल्या काबूमध्ये नसतं ना. दिल आणि दिमाग हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे प्रेमात पडल्यावरच कळतं. प्रेमामध्ये सही गलत लॉजिक हे काही नसतं, प्रेम हे फक्त प्रेम असतं सर. आणखी एक गोष्ट सांगू का सर. अर्णव म्हणतो हो सांग ना. तर ईश्वरी म्हणते कुणी जर का मनापासून माफी मागत असेल ना तर त्याला माफ करावं, असं मागे तुम्हीच एकदा बोलला होतात ना सर. अर्णव त्यावरती नुसती त्यावर अर्णव म्हणतो ईश्वरी प्रेमावरती PhD केल्यासारखं बोलीस, तुला कसं माहिती एवढं प्रेमाबद्दल. कारण ईश्वरी म्हणते का माहिती असू शकत नाही का. अर्णव म्हणतो हो माहिती असू शकतं. मग ती म्हणते मग का. अर्णव विचारतो कधी केलंच का कोणावरती प्रेम. तर ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते, त्याला काहीच उत्तर देत नाही. अर्णव पुन्हा विचारतो सांग ना केलेस का कधी कोणावरती प्रेम काय. तर ईश्वरी काहीच बोलत नाही, फक्त सर म्हणते आणि म्हणते की उगाच सर मजाक करू नका. अर्णव म्हणतो नाही सिरियसली सांग ना कधी केलंस का कोणावरती प्रेम, आणि नसेल ना तर करून बघ.
प्रेम असं अर्णव म्हणतो आणि आता तिथून निघून जातो. आता ईश्वरी त्या सगळ्याचा विचार करत असते की अर्णव तिला काय बोलला आणि आत्तापर्यंतच्या त्या दोघांचे सुद्धा जे काही किस्से घडलेले असतात तर ते ईश्वरी व्हिज्युअलाइज करत असते. आता हे सगळं म्युझिकली आणि इथं थोडं मालिकेचं टायटल सॉन्ग दाखवलेलं आहे. हा सीनसुद्धा खूपच छान दाखवला आहे. हां, तुम्ही टी व्हीवरती ही सिरियल बघायला अजिबात विसरू नका. खूपच छान सिरियल आहे. हा, हे सगळ्यात हटके विषय आहे. आणि मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण पाहूयात पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये वल्लरी मामी लावण्याला म्हणत असते, लावण्या काय झाले, तुला डोकं फिरलंय का तुझं? तू चक्क त्या ईश्वरीचे पाय धरलेस. शी, आता मग काय, आता म्हण ना अर्णव माझा फक्त मित्र आहे म्हणून आता त्याला फक्त फ्रेंडशिप बँड बांधणार आहेस का? आता राखेपर्यंत पोचशील. आजवरती आपण केलेल्या सगळ्या प्रयत्नांचा बट्ट्या बोळ केला आहेस तू लावण्या. आणि काय गं, अर्णववरच्या प्रेमाचं भूत वगैरे उतरलं का तुझं? आणि बाकी सगळं सोड गं, बाकी सगळं जाऊच दे. मला दिलेल्या प्रॉमिसचं काय लावण्या, सांग ना. त्या ईश्वरीला या घरातून हाकलून द्यायचं ह्या आपल्या डीलचं काय लावण्या? बोल लावण्या, आपल्या डीलचं काय? त्यावर लावण्या रडत म्हणते, डील इज ऑन मामी. आणि नंतर म्हणते की लावण्याला डोळे पुसते आणि म्हणते की बाबी डील इज स्टील ऑन. त्यावर वल्लरी म्हणते तू काय बोलते? लावण्या म्हणते, अहो मामी तुम्हाला नाही का कळालं माझं नाटक? प्लीज असं म्हणू नका हां की आता तुम्हाला नाटक समजलं नाही. लगेच वल्लरी म्हणते, म्हणजे बाहेर तू जे काही बोललीस ते लावण्यामध्ये सगळं काही खोटं होतं. येस अहो मामी, AR इतका चिडला होता ना माझ्यावरती की माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता माफी मागण्याशिवाय. आणि त्याने माझं ना तोंडसुद्धा बघितलं नसतं आयुष्यभर. मग मी काय करणार होते? केली. गुड गर्लची ॲक्टिंग कशी वाटली असं म्हणून जोरजोरात हसत असते आणि म्हणते कशी वाटली माझी ॲक्टिंग? मामी म्हणतात खूपच छान. आणि म्हणते की सो अजून थोडे दिवस अशीच गुड गर्लची ॲक्टिंग करणार आणि हळूहळू मी ARचं मन जिंकत राहणार आणि त्यासाठी त्या मिडल क्लास मुलीशी सुद्धा चांगलं वागावं लागले तर मी वागेन. जड जाईल पण आय विल मॅनेज. माझा प्लॅन इज ऑन. वल्लरी मामी म्हणतात वा म्हणजे प्लॅन तोच, फक्त स्टाईल थोडीशी बदलली आहे ना. तर लगेचच वल्लरी म्हणते, मामी म्हणत असतात की यस करेक्ट ना. लावण्या म्हणते की हां करेक्ट. आणि या दोघींचं बोलणं सुरू असतंच तोपर्यंत राकेश तिथे येतो टाळ्या वाजवत आणि म्हणतो वा लावण्या, डाव उलटा पडला तरी हार मानली नाहीस हो तू. लावण्या म्हणते, जी कमॉन उगी माझं काय कौतुक करताय, द क्रेडिट गोज टू यू असं म्हणून त्याच्याकडे हात करत असते आणि म्हणते की लावण्या आता मामींना सांगायला काहीच हरकत नाही आहे की हा प्लॅन ओरिजिनली फक्त तुमचा होता म्हणून. आणि लगेचच राकेश भाव खातो. वल्लरी म्हणते, काय सांगतेस काय लावण्या? जावाई बापू तुम्ही तर खूपच हुशार निघालात हो. मानलं हं तुम्हाला. लगेच हात जोडून म्हणते की मानलं हं जावाई बापू तुम्हाला. राकेश म्हणतो, शेवटी कसं आहे ना मामी की आपली लढाई सत्याच्या बाजूने आहे. लावण्या घरची सून व्हावी आणि ती ईश्वरी कायमची या घरातून निघून जावी यासाठी जे काही करता येईल ते सगळं काही आपण करायचं. मग त्यात चूक बरोबर काहीही बघायचं नाही हं. वल्लरी म्हणते येस दॅट इज दॅट. आणि आता तिघंजण हसत असतात. आणि आता लावण्याचा चेहरा जरा वेगळाच दाखवलेला आहे पुढचा प्लॅन रचण्यासाठी. आणि आता आपण पाहतोय की इकडे झोक्यावरती दुसऱ्या सीनमध्ये अंजली करत असते. तिला आठवत असतं की ईश्वरीने किती मोठ्या मनाने लावण्याला माफ केलेलं असतं ना, म्हणून हे सगळं ती आठवत असते. आता तिथे झोपाळ्यावरती विचार करत असताना अंजली अचानक तिथं अर्णव येतो आणि विचारतो की ताई काय ग कसला विचार करतेस? तर अंजली त्याला खुणेनेच सांगते की इथे येऊन बस म्हणून. आता अर्णव झोपाळ्यावरती तिच्या शेजारीच येऊन बसतो. आता अंजलीला विचारतो की काय ग काय झालं? अंजली म्हणते काही नाही रे, विचारच करत होते ईश्वरीचा आज एक वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळणार आहे. लावण्याच्या बाबतीत किती समजूतदारपणे वागली ना रे ती. तिच्या जागी जर का दुसरी कोण मुलगी असती ना तर म्हणाली असती की मला तिचं तोंडही बघायचं नाही आहे आणि घरातून हाकलून लावलं असतं तिला. अर्णव म्हणतो हो दॅट्स ट्रू. अंजली पुढे म्हणते, आपल्याला वाटते त्याहून खूप समजूतदार आहे रे ईश्वरी. अर्णव म्हणतो या आय नो, वेगळीच आहे ईश्वरी. त्याच्यावरती
अंजली म्हणते की तुला माहिती आहे का, तुझ्या लग्नाआधी ना मला खूपच टेन्शन होतं की बाबा आता कशी मुलगी शोधायची याच्यासाठी. एकतर तू इतका सेल्फ मेड, सक्सेसफुल आणि इंडिपेंडेंट मुलगा आहे, तुला कोणाच्या आधाराची मदतीची कधी गरजच नव्हती ना. थोडं टेन्शन जास्त होतं कारण तुला समजून घेणारी मुलगी हवी होती ना. मग अशी मुलगी कशी बघायची तुझ्यासाठी, आणि तुला समजून घेणं किती कॉम्प्लिकेटेड आहे हे माझ्याहून जास्त कोण सांगणार. अर्णव म्हणतो ताई प्लीज त्यावर अंजली म्हणते, हसते आणि म्हणते नाही खरंच पण ईश्वरी तुला खूपच छान समजून घेते, शोधूनही सापडणार नाही अशी मुलगी तुला समजून घेते आणि वेळी सावरून सुद्धा घेते बरं का तुला ती. अर्णव फक्त स्माईल करत असतो आणि म्हणतो की ताई तुला सांगू, मला असं वाटते की तू प्रत्येक शब्द माझ्या मनातलाच बोलती. मी सुंदर ना आहेच अशी 1 and 1, ओनली 1 and 1. तर अंजली म्हणते हो ना, आणि पुढे म्हणते की पण बरंच झालं ईश्वरी आले तुझ्या आयुष्यात, ते बरंच झालं, पण माझी सुटका झाली. अर्णव म्हणतो तुझी सुटका कोणापासून, तर अंजली म्हणते तुझ्यापासून. अर्णव म्हणतो का, तर अंजली म्हणते मग आईवडिलांसारखा डोक्यावर बसायचाच माझ्या. नाही आता ईश्वरी आली म्हटल्यानंतर तू फक्त तिच्याच आसपास असतो, आता काय बाबा बहिणीकडे कोण लक्ष देते. त्यावर अर्णव म्हणतं की माझ्यापासून आणि तुझी सुटका इम्पॉसिबल आहे ताई, इम्पॉसिबल. मी असणार आहे सतत तुझ्याच डोक्यावर बसणार आणि सतत तुलाच पिटणार असं म्हणून दोघेही हसत असतात. आता अर्णव मनातल्या मनात बोलतो ताई त्या राकेशमुळे 1 सेकंदसुद्धा मी तुला माझ्या नजरेपासून दूर नाही करू शकत, पण हे सगळं कसं सांगू रे तुला, कसं सांगू ग तुला, असं अर्णव म्हणत असतो. अंजली म्हणते तू ईश्वरीला काय सरप्राईज देणार आहेस रे. नाही म्हणजे आपले इन्व्हेस्टर आले, सगळं आपलं डील पक्क झालं ना, हे सगळं झालं आहे म्हणल्यावर तू काय ट्रीट देणार आहे तिला, म्हणजे तू काहीतरी फिक्स केलंच असेल ना. हे बाय द वे मी ना आजीला फोन केला होता, तिला सगळं सांगितलं, खूपच खुश आहे रे आजी, आणि तुला सुद्धा वेळ मिळाला की तू फोन करशील आजीला. अर्णव हो म्हणतो आणि आता अंजली तिथून उठून निघून जात असते. अर्णव पुढे मनाचीच एकटा बोलतो ॲक्च्युली शी इज राईट, ईश्वरीसाठी काहीतरी प्लॅन करायलाच हवं असं म्हणून तो विचार करतो. आता दाखवलेला आहे ईश्वरी घराच्या बाहेर बसून काहीतरी टेबल खुर्चीवरती हिशोब करत असते. आता अर्णव तिथे येतो आणि विचारतो की मी सिंदूर काय करतेस तू. त्यावर ईश्वरी म्हणते अहो घरात किती ड्रायव्हर आहेत, किती नोकर आहेत, मग त्यांचे पगार हे सगळं नाही मी नोट करून ठेवते. अर्णव म्हणतो पण हे सगळं तू का करतेस. तर ईश्वरी म्हणते सर आता घरची सून आहे ना मी, मग हे सगळं मलाच करावं लागणार ना. अर्णव म्हणतो ओके आणि तिच्याकडे बघत म्हणतो की मी सिंदूर मला सांग ना तुला काय आवडतं. ईश्वरी म्हणते सर हा काय प्रश्न आहे बरं. तर अर्णव म्हणतो सांग ना तुला काय आवडतं, म्हणजे बडबड करायचं सोडून तुला अजून काय आवडतं, म्हणजे शॉपिंग करायला आवडतं का, फिरायला आवडतं का, आणखीन काही करायला आवडतं तुला. ईश्वरी म्हणते की मला ना अगदी मनापासून जर का काही आवडत असेल ना तर ती म्हणजे खादाडी, फक्त खादाडी, क्योंकि हम इंदौर से है ना. म्हणजे बघा सर की स्कूटीवरून असं बाहेर पडायचं आणि मस्त पाणीपुरी, चाट, दही वडे असलं काहीतरी खायचं, किंवा इंदोरमधल्या मस्त थंडीमध्ये ना गरमागरम चायनीज हा सर असं खायचं, आणि तिथला साफ कट्ट्यावरचा चायनीजचा ठेला आठवला ना की तोंडाला एकदम पाणी सुटतं हो सर. तर अर्णव म्हणत असतो व्हॉट इज दॅट, व्हॉट इज ठेला. ईश्वरी म्हणते ठेला म्हणजे गाडी हो सर, चायनीजची गाडी. अर्णव म्हणतो तुला गाडीवरचं चायनीज खायला आवडतं. तर ईश्वरी म्हणते सर इंडियातल्या गाडीवरची चव आहे ना ते चायनातल्या लोकांनाही नसेल. अर्णव म्हणतो मी सिंदूर ती गाडीवरचं चायनीज, आजूबाजूला एवढं ट्रॅफिक, तसंच ते उभं राहून खायचं, त्याला काय म्हणतात माहिती आहे ना. ईश्वरी म्हणते माहोल म्हणतात त्याला सर. गणूबाप्पा कधीतरी माझ्या नवऱ्याला कळेल का रे गाडीवरच्या चायनीजची मजा. त्यावरती अर्णव म्हणतो मज्जा, आणि ही कसली मज्जा आहे, आणि तुला माहिती आहे का त्यात ते लोक काय टाकतात ते. ईश्वरी म्हणते सर आता ते काय आपल्याला रेसिपी विचारून अप्रूव्ह करून मग रेसिपी बनवणार आहेत का. काय रे गणूबाप्पा कसला नवरा दिलायस तुम्हाला, हायजेनिक आणि अनहायजेनिक याच्या पुढे ना यांची गाडी जातच नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो हो आलं होतं ना एकदा तुझ्यावरती गाडीवरची पाणीपुरी खायला. ईश्वरी म्हणते मग आवडली होतीच ना. तर अर्णव म्हणतो पण आता यावेळेस आहे ना मी प्लॅन करतो आपण 5 स्टार
फाईव्ह स्टार हॉटेलला जाऊन खायचं. ईश्वरी म्हणते काय 5 स्टारमधलं चायनीज, नामुमकिन, मी हे असलं काही खाणार नाही आणि सर 5 स्टारमधलं चायनीज म्हणजे हे काय ना सर की ढाब्यावरती जाऊन उकडीचे मोदक खाल्ल्यासारखं आहे. अर्णव म्हणतो काय, तर ईश्वरी म्हणते हो मला नाही यायचं कुठे, जावं तुमची तुम्हीच. अर्णव म्हणतो मी ठरवलंय जायचं असेल तर 5 स्टारमध्ये जायचं, नाही तर कुठेच जायचं नाही. तर ईश्वरी म्हणते ठीक आहे करा हां, तुम्ही तुमचीच मनमानी करा. अर्णव म्हणतो हो मीच मनमानीच करणार आहे, जायचं तर 5 स्टारला जाऊनच चायनीज खायचं. आता हे सगळं पाठीमागं उभारून राकेश ऐकत असतो आणि म्हणतो तुम्ही करा प्लॅन, ते उधळायला मी आहेच असं म्हणून राकेश बघत असतो. आता आपण इकडे दुसरा सीन पाहतोय आणि हा आता या सिरियलचा आजचा शेवटचा सीन आहे. आता इकडे ईश्वरी नम्रताला फोनवर बोलत असते आणि म्हणत असते तूच सांग त्या 5 स्टार हॉटेलच्या चायनीजला गाडीच्या चायनीजची चव येणार आहे का, पण सर ना मनाचंच करत असतात. तर नम्रता म्हणते इशू मला असं वाटतंय ना की ही एकदम ना बकवास आयडिया आहे. ईश्वरी म्हणते हो ना. तर नम्रता म्हणते आणि काय ग, दिवसेंदिवस अर्णव सरांची मनमानी तर वाढतच चालली आहे ग, आणि इशू तो ना हे सगळं अजिबात चालून घेऊ नकोस असं नम्रता मुद्दामून तिला म्हणत असते. आणि आता तर तुमचं लग्नसुद्धा झालं आहे, मग काय आता ते घरीसुद्धा बॉससारखंच वागणार, ओढ फक्त सगळ्यांवरती ऑर्डरही सोडत राहणार, हे काय बरोबर नाही हां ईश्वरी. त्यावर ईश्वरी म्हणते की आई नमुताई हे असं काही नाही आहे बरं का, अगदीच असं नाही आहे, आणि घरात ते अगदी बॉस बीसारखं वागत नाहीत आणि काय चुकीचं बोलले ग ते, मला बाहेरचं खाऊन तकलीफ होईल असंच वाटलं असेल ना त्यांना, म्हणून काळजीनंच बोलले ना ते की गाड्यावरची खायला नको म्हणून, तर तू तर एकदमच. तर नम्रता म्हणते पण मग इशू सरांना जर का तुला ट्रीट द्यायची असेल तर त्यांनी तुझा विचार तर करायलाच हवा होता ना, आय मीन तुझ्या आवडीचा विचार, पण नाही, हे काय बरोबर नाही आहे किती चुकीचं वागतायत ग सर. त्यावर ईश्वरी म्हणते की काही चुकीचं वगैरे नाही ताई, आणि माझ्या नवऱ्याबद्दल आहे ना हे असलं काही अंशन वगैरे मी ऐकून घेणार नाही तुला मी आधीच सांगून ठेवते, आणि एवढे पण सर वाईट नाही आहेत ग. तर नम्रता म्हणते अच्छा म्हणजे ते एवढे वाईट नाही आहेत, पण मग थोडेसे आहेत का. ईश्वरी म्हणते खूप चांगले आहेत ते आणि मला एक गोष्ट सांग, मी त्यांना दिली नव्हती का पाणीपुरीची ट्रीट, तेव्हा आलेच होते ना ते माझ्यासोबत रोड साईड पाणीपुरी खायला, मग मला आता काय तकलीफ आहे 5 स्टार हॉटेलला जाऊन चायनीज खायला. तेव्हा नम्रता म्हणते ओ म्हणजे तू जाणार आहेस का त्यांच्यासोबत. ईश्वरी म्हणते हो जाणार आहे म्हणजे जाणार आहे असं म्हणून ईश्वरी फोन ठेवते आणि म्हणते की मी नाही ऐकून घेणार माझ्या नवऱ्यासोबत बद्दल काहीही बोललेलं. आणि इथेच आजचा हा भाग संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी म्हणत असते की मी येते तुमच्यासोबत 5 स्टारला चायनीज खायला, आणि लावण्या म्हणत असते की या ट्रीटची सगळी अरेंजमेंट मी करू का. तर अर्णव म्हणतो करतो माझी मी. आणि आता दाखवलेलं आहे की अर्णव आणि ईश्वरी स्कूटीवरती जातात. तर ईश्वरी त्याला म्हणत असते की नाही सर ठीक आहे तुम्ही मला धरून बसू शकता म्हणून, आणि दोघंजण आता पाणीपुरी खाण्यासाठी जात असतात. पण रस्त्यामध्येच अर्णव म्हणतो इथेच गाडी थांबव, आणि तिला तो चायनीजचा गाडा बोटाने दाखवतो. त्यावर ईश्वरी खूप खुश होऊन नुसतं सर म्हणून म्हणते. आता हा असा धमाकेदार एपिसोड आपण उद्याच्या भागात पाहणारच आहोत, पण तोपर्यंत बघत राहा माझी आवडती सिरियल हा आपला यूट्यूब चॅनल, आणि प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत बाय.